नमस्कार मैत्रिणींनो, इथे बघा मी तांदूळ भिजत घातलेले आहेत आणि या तांदळाचं मी तुम्हाला आज काय बनवून दाखवणार आहे ते पुढे सांगतेच, तर तुम्ही व्हिडिओ बघत राहा। तर इथे बघा सर्वात आधी मी कढई तापत ठेवलेली आहे आणि त्यात 2-3 पळ्या तेल टाकलेलं आहे आणि 1-2 चमचे तूप देखील टाकून घेतलेलं आहे। त्यानंतर बेसिक खडे मसाले टाकून घेतलेले आहेत, जे तुमच्याकडे अवेलेबल आहेत ते तुम्ही टाकू शकता। त्यानंतर इथे लाल मिरच्या, हिरव्या मिरच्या टाकून घेतल्या आहेत। भरपूर सारे शेंगदाणे इथे फोडणीमध्येच मी टाकून घेतलेले आहेत। तर व्यवस्थित हे छान कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला इथे फ्राय करून घ्यायचे आहे। त्यानंतर इथे भरपूर सारा कांदा इथे चिरून टाकलेला आहे आणि त्यामध्ये मी थोडेसे कढीपत्त्याचे पानं देखील टाकलेले आहे। तर कांदा आपल्याला चांगला त्याचा कच्चेपणा जाईपर्यंत व्यवस्थित परतवून घ्यायचा आहे आणि इथे मस्त हा 2-3 मिनिटांमध्ये कांदा परतून होतो। तर कांदा इथे परतन झाल्यानंतर इथे बघा मी खलबत्त्यामध्ये लसण अद्रकची पेस्ट केलेली होती ती इथे टाकून घेणार आहे। जाडसरच असा कुटून घेतलेला आहे, तो देखील चांगला कच्चेपणा जाईपर्यंत परतून घ्यायचा आहे आपल्याला। आणि हे सर्व जिन्नस चांगले परतून होईपर्यंत व्यवस्थित असं चांगलं याला हलवत राहायचं आहे, परतत राहायचं आहे। आणि त्यानंतर इथे बघा मी 4 ते 5 टोमॅटोची प्युरी करून घेतलेली आहे, म्हणजे चॉपरमध्ये छान एकदम बारीक होईपर्यंत त्याला चॉप करून घेतलेला आहे आणि हिरवे मटार देखील यामध्ये घालून घेतलेले आहेत। तर तुम्ही ओळखलं का मी इथे काय बनवत आहे? तरी इथे मी मस्त 1 पॉट मील पोटभरीचा असा छान टोमॅटो राईस बनवत आहे। तर इथे मी चॉपरमध्ये टोमॅटो चॉप केलेले आहेत, तुम्ही इथे प्युरी देखील घालू शकता। त्याचबरोबर इथे मी चवीप्रमाणे मीठ टाकून घेतलेलं आहे आणि इथे तिखट, हळद, मसाला आणि धनेपूड टाकून घेतलेली आहे। तुमच्याकडे जो मसाला अवेलेबल आहे तो तुम्ही इथे टाकू शकता। त्यानंतर हे सर्व मसाले आणि हे सर्व व्यवस्थित परतून घेतलेलं आहे। त्यानंतर इथे बघा मी अर्धा तास अगोदर लांब लांब तांदूळ जे होते ते भिजत घातलेले होते। जवळजवळ 2.5 वाट्या एवढे तांदूळ मी घेतलेले होते, स्वच्छ 2 पाण्याने धुतले आणि नंतर अर्धा तास पाण्यामध्ये भिजत ठेवले होते। तर हे इथे व्यवस्थित आपल्याला चांगले या मसाल्यामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचे आहे आणि चांगल्या पद्धतीने मसाला यामध्ये चांगला मिक्स होईपर्यंत आपल्याला हे परतायचे आहेत। आणि हे सर्व करत असताना इथे बघा मी दुसरीकडे गॅसवरती गरम पाणी ठेवलेलं होतं, 5 वाट्या एवढं पाणी मी उकळायला ठेवलं होतं आणि यामध्ये मी पुदिना देखील कट करून आता टाकून घेतलेला आहे। आणि जेवढे आपला तांदूळ आहे त्याच्या दुप्पट आपण इथे पाणी घालून घेतलेलं आहे आणि एकदम मीडियम गॅसवर आपल्याला हा तांदूळ आता चांगला छान मोकळा शिजेपर्यंत इथे झाकण ठेवून शिजवून घ्यायचा आहे। तर इथे बघा मी मोठ्या मोठ्या कापलेला टोमॅटो टाकायचा विसरले होते, तर तो टाकून घेतला आणि परत झाकण लावून याला छान 10-15 मिनिटं मस्त मीडियम गॅसवरती शिजवून घेतलेला आहे। आणि इथे बघा किती मस्त मोकळा मोकळा असा तांदूळ तयार झालेला आहे। जेवायला दुसरं काही नसलं तरी चालेल, पण भात नसला तर पोटच भरत नाही, अशी काही माझी गत आहे। तर तुमची अशीच अवस्था आहे का? किंवा तुम्हालाही भात नसला तर पोट भरल्यासारखं वाटत नसेल तर नक्कीच हा थंडीच्या दिवसातला मस्त गरमागरम वाफाळता टोमॅटो राईस तुम्ही करून बघा, इतका छान आणि भन्नाट असा चवीचा आहे। तर तुम्ही हा रायत्यासोबत खाऊ शकतात, पापडसोबत खाऊ शकतात, लोणच्यासोबत खाऊ शकतात, नक्की करून बघा। थँक्यू।